हे झाड आहे माझ्या हातामध्ये. तुम्हाला माहिती आहे का याला काय म्हणतात? तर याला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो. हे नाही का, पाडव्याच्या दिवशी, पाडवा आपण गुढी उभा करतो, त्या गुढीचे अंडे लावतात नाही का, फाटे. तर आम्ही लहान असताना नाही का, आपलं गोदावरीच्या काठालाच आपलं घर आहे. तर आम्ही सगळे पोरं सकाळी उठायचं आणि भाले घ्यायचे आणि गंगाला मस्तपैकी चड्डीवरच जायचं. मस्त डोक्यात चड्डी घालायची, टाळ्याला गुंडाळायचे आणि जायचं. आणि मग जाताना हे पिसुळे घेऊन जायचे संग. पिसुळे संग घेऊन गेल्यामुळे तिथं मस्त आंघोळी बिंगोळी करायचे, भाले मस्त धुवायचे, स्वच्छ करायचे. आंघोळ करताना काय करायचं आम्ही, असं पाण्यामध्ये डुबकी मारताना दोन्ही कानामध्ये असे अडकवायचे फाटे त्याचे आणि डुबकी मारायची. माझ्या लहानपणचं सांगतोय मी तुम्हाला. आता कोणी करी नाही सहसा तसलं काय. तर ह्याला पिसुळा म्हणतात. तर आपण आईला जाऊन विचारू याला काय म्हणतात. तर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तिला विचारू. आई दादाला दोघाला माहिती याला काय म्हणतात. तर चला. हो मी होय. हा हा ओ त्याला काय म्हणते ते? हा जोरात तर पिसुळा. काय बघा आहे का नाही पिसुळा? दर म्हणू असते ना गुढीला गुढीला लावतात. पाडव्याच्या दिवशी गुढीला वरी आंघोळ करताना कानात पहिलं. आता काय नाही करायचं लोक.